तर मित्रांनो बघू शकता किती सुंदर आणि लुसलुशीत असे आपले आलूचे पराठे बनवून तयार आहेत। आणि हो, यामध्ये मी कोणत्याही प्रकारची स्टफिंग न यूज करता मी हे आलूचे पराठे केलेले आहेत। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। नमस्कार मंडळी, मी आहे रुपाली आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे खमंग चुलीवरची चव या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, आज आपण करणार आहोत आलूचे पराठे, मराठीत बोलायला गेले तर बटाट्याचे पराठे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या साहित्याला। इथे घेतलेले आहेत मी बटाटे 2 घेतलेले आहेत, व्यवस्थित उकडून घेतलेले आहेत। त्यानंतर थोडीशी मोहरी, कोथिंबीर, तेल, इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ, त्यानंतर हे आलं लसूण आणि मिरची घालून केलेली मी तयार पेस्ट आहे। त्यानंतर मी घेतलेलं आहे थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळदी पावडर। चला तर मग सुरुवात करूया आपल्या कृतीला। तर मी आता चुलीवर ठेवलेली आहे एक कढई आणि या कढईत मी टाकलेलं आहे 1.5 चमचा इतकं तेल। आता यामध्ये ऍड करूया आपण मोहरी। तुम्ही बघू शकता मोहरी आपली थोडी हलकी हलकी तडतडते। आता यात मी ऍड करत आहे, यात मी ऍड केलेली आहे ही पेस्ट। आता आपण यामध्ये ऍड करणार आहोत आपली बटाटी पेस्ट। मी जास्त भाजून घेत नाही, कारण मी जेव्हा पेस्ट बनवून ठेवते तेव्हा त्याच्यात मी भाजून व्यवस्थित घेते। आलं आणि लसूण सोबत मिरची सुद्धा मी भाजून घेते, म्हणून मी पराठ्यांमध्ये मिरची सुद्धा ऍड केलेली नाहीये। जो आपल्याला तिखट असा फ्लेवर हवा असतो तो सहज आपल्या पराठ्यांमध्ये उतरणार आहे। तर तुमच्या चॉईसनुसार तुम्ही मिरची सुद्धा कट करून टाकू शकता। आता यामध्ये ऍड करणार आहोत आपण बटाटे, आपण मॅश करून घेतलेले बटाटे आहेत। आता यातच आपल्याला टाकायचं आहे मीठ, आणि हळद मी एकसाथ टाकत आहे। आता ऍड करत आहे मी थोडीशी कोथिंबीर, आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकताय तुम्ही मी हळद पावडर सुद्धा हलकीशी टाकलेली आहे, त्यासाठी जर प्रत्येकाची चव वेगळी असते। आता आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण। जो मी तुम्हाला सांगितले होते एकदम सोप्या पद्धतीत, तर सोपी पद्धत म्हणजे ही मी बनवलेली जी भाजी आहे ती पिठामध्ये डायरेक्ट ऍड करून मळून घेणार आहे। जर कोणाला असं आवडत नसेल तरी पिठाच्या गोळ्या करून त्यामध्ये पुरणपोळी सारखी जरी केलात तरी हरकत नाही। तर आपण आता ही व्यवस्थित मळून घ्यायची आहे। आपल्याला आता कणिक हे व्यवस्थित मळायचं आहे। बघू शकता आता भाजी मी थंड करून घेतलेली आहे, हलकीच थंड करून घ्यायची आहे आणि पाण्याची आवश्यकता लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे पीठ। पण मी आधी पाणी न टाकता व्यवस्थित भाजी पूर्ण पिठामध्ये एकजीव करून घेत आहे। आता आपण थोडंसं पाणी टाकून मळून घेऊया पीठ। मी पिठामध्ये तेल सुद्धा ऍड केलेलं नाहीये, भाजीमध्ये आपलं सर्वच ऍड आहे त्यासाठी। तर आता आपण थोडंसं पाणी घालूया। आता आपण थोडंसं पाणी घालूया, यामध्ये हलक्या हाताने पाणी घालायचं आहे आणि मगच एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपलं पीठ आता मळून होतंयच। तर मी पीठ मळतेच, तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला चुलीवरील नवनवीन रेसिपी बघता येते। तर बघू शकता आपला डो खूप छान पद्धतीत बनवून तयार आहे। मी याला तेल सुद्धा लावत नाहीये। 5 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचा आहे हा डो। मी 5 मिनिटं व्यवस्थित झाकून ठेवलं होतं। तुम्ही बघू शकताय पीठ आपलं बऱ्यापैकी मऊ झालेलं आहे।
मी मळताना हा जो डो आहे तो खूप घट्टसर मळला होता, पण पाणी सुटल्यामुळे चांगला आणि अगदी मऊसूद असा झालेला आहे। तर आता आपण हा लाटून घेऊया। तर मी इथे आता हा एक गोळा घेतलेला आहे, तो आपल्याला व्यवस्थित कोरड्या पिठामध्ये डीप करून घ्यायचा आहे आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचा आहे तो। पराठा आपण पुरणपोळी सारखा बनवलेला नाहीये, म्हणजे आधी सारण आत भरून मग आपण तो लाटलेला नाहीये। आपण सगळं सारण होतं ते भाजी आपण पूर्णपणे पिठात मळून घेतली होती, त्यामुळे असं स्पेसिफिक काही लाटण्याची सुद्धा गरज नाहीये। व्यवस्थित असा लाटला जातो आणि भाजी पण तुम्ही पाहू शकता सगळीकडे व्यवस्थित लागलेली आहे। मी जास्त जाड सुद्धा नाही ठेवलेला आणि जास्त पातळ सुद्धा नाही केलेला। तर आता आपल्याला ह्याच कंडिशन मध्ये तव्यावरती टाकून घ्यायचं आहे। मी टाकून घेताना पीठ लावलं त्या बाजूने मी सर्वात आधी टाकून घेतलेलं आहे, नाहीतर जी भाजी आपण वरती जी दिसते ती खाली तव्याला चिकटण्याची शक्यता असते। शक्यतो नाही चिकटत, पण मी आधी पिठाची बाजू टाकून भाजून घेणार आहे आणि थोडंसं हलकस मी तेल बाजूने सोडलेलं आहे। आता आपण हा परतून घेऊया, कारण तवा मी व्यवस्थित भाजून घेतला होता। बघा खूप छान असा कलर सुद्धा आलेला आहे। दोन्ही साइडनी व्यवस्थित भाजला जातो पराठा। फक्त टेक्निक किंवा जी मी सांगितली ती एक ट्रिक आहे, ती फक्त लक्षात ठेवायची। पिठाच्या साइडनी सर्वात आधी पराठा टाकून घ्यायचा। आता मी तेल लावून घेते त्याला। तेल लावल्यानंतर भाजीचा पिवळापणा आहे तो वरती येतो, त्यामुळे केव्हा केव्हा असं वाटतं की ती भाजलेला नाहीये, पण त्यामध्ये हळदी पावडर आहे। खूप सुंदर असा भाजलेला आहे। आता आपण हा एका प्लेटीमध्ये काढून घेऊया। सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसरे सुद्धा पराठे करून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो पाहू शकता आपले जे आलूचे पराठे होते ते बनवून तयार आहेत। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला चुलीवरील नवनवीन रेसिपीचा आस्वाद घेता येईल। धन्यवाद।